नमस्कार मित्रांनो, मी गायत्रीज ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते. आता आपण समोर बघत आहात, आपण नेपियर बारीक करतोय, म्हणजेच नेपियरची कुट्टी करतोय. आता हे थोडं थोडं करून नेपियर त्यामध्ये मशीनमध्ये टाकलं जातं आणि ते पुढच्या साईडनी बारीक होऊन त्या जाळ्यांवरती पडतं. आपण आधीच तिथं जाळ्या मांडलेल्या आहेत. 10-15 जाळ्या आपण तिथे मांडून ठेवतो, कारण त्या कुट्टीने भरल्या जाव्यात. असं जाळ्या भरायला खूप वेळ लागतो, त्यामुळे आम्ही तशाच सलग मांडून ठेवतो. आता हे बघा, ह्या जाळ्या आपल्याला भरायच्या आहे. बघू शकता आता आपल्या जाळ्या भरून झालेल्या आहेत आणि आपण त्या आता जनावरांना टाकायला नेणार आहे. हे बघा, आता जनावरांना जाळ्या टाकतायत. एक एक करून सर्व जाळ्या आपण जनावरांना टाकून घेणार आहे. जनावरांना चारा कुट्टी करूनच का घालावा, तर त्याचा फायदा असा असतो की नेपियर हे 7-8 फूट उंचीचे असते. तो बारीक करून कुट्टी करून जर घातला तर त्यांना खाणं सोयीस्कर असतं. तसाच जर घातला तर ते पुढचे कवळे पानं खाऊन घेतात आणि मागचे जे देठखं आहे ते निबार असल्या कारणाने त्यांना खाता येत नाही. मग ते असंच वेस्टेज पडून राहतं. त्यामुळे तो बारीक कुट्टी करूनच चारा घालावा. त्यातून त्यांना प्रोटीन पण मिळते आणि आपल्या दुधाचं उत्पादन वाढण्याची शक्यता पण असते. त्यामुळे आपण जनावरांना कुट्टी करूनच चारा घालावा. त्यांच्या शरीरासाठी पण योग्य आणि आपल्यासाठी पण योग्य. चला तर मग अशाच नवनवीन व्हिडिओसाठी लाईक आणि सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.